नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मला सहज सुचलेली कविता, मिरगेंची कविता. ऐकूया. आजचा विषय म्हणजे सध्या विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये काही लक्षवेधी बोलणं आपल्या कानावर पडू लागलेलं आहे काही नेत्यांचं. आणि हे नेत्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना काय करावं तेच कळलं, नुसती खतखत. कारण काहीतरी थोड्याफार कारण निवडून आलेत पण सत्ता नाही. आणि ज्यांना सत्ता नसेल त्यांच्या हातात ओरडण्याशिवाय असतं काय दुसरं. परंतु तुमचं ओरडणं हे तत्वाचं असावं, खरं असावं, हे काहीतरी लोकांच्या हितासाठी असावं. तुम्ही जर काही बडबड करू लागले तर त्या बडबडीला वायफळ बडबड म्हणतात. आणि ही परिस्थिती सध्या काही नेत्यांची झाली आहे. म्हणून मला हे लिहावं लागलं की विधान भवनामध्ये तुम्हाला जनतेनं कशासाठी पाठवलं आहे? लोकांचे प्रश्न मांडायला पाठवलं आहे का? राष्ट्रपुरुषावर काही अपशब्द बोलायला पाठवलं आहे का? राष्ट्रपुरुषाचा अवमान करायला पाठवलं आहे काय? आणि जर तुम्ही करत असाल तर त्याच्यात उद्देश काय तुमचा? तुम्ही त्या राष्ट्रपुरुषाला मानत नाहीत का? आणि जर मानत असाल तर तुम्ही असं बोललात म्हणजे तुमचा उद्देश एकच आहे की तुमच्याकडं जनतेचं लक्ष गेलं पाहिजे. असं तर कुणी बघणं, असं तर कुणी विचारीनं तुम्हाला, आहे का नाही? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हा विषय मी घेतला आणि त्याच्यावरती लिहिलं माझं काव्य, ज्याला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिली आहे. ही कविता आपण ऐकू की विधान भवनातली लक्षवेधी फॅशन. लक्षवेधी मुद्दाम शब्द घातलाय कारण लक्षवेधी सूचना आणि लक्षवेधी प्रश्न असतात विधान भवनामध्ये. तसंच हे झालंय बघा. काहीतरी बोलून मोकळं व्हायचं आणि त्याच्यात गदारोळ करायचा सगळा. मग ती चर्चा होती, कोण बोललं, काय बोललं, कसं बोललं, होतं सुरू. याच्यात हे प्रसिद्ध होते तेवढं. ते फायदा काही नाही त्याच्यापासून तुमचा फायदा काही नाही, पण तेवढीच प्रसिद्धी मिळते आणि लोकांच्या तोंडात तर नाव राहतं तुमचं. असं तर तुम्ही आता विस्मृतीत गेलेले लोक आहेत. उपयोगच काय आहे त्याचा, आहे का नाही? अपघातानं निवडून आलेले काही लोक. आणि म्हणून जनतेने निवडून दिलेल्या काहींची हातवारे करून ॲक्शन आहे. जनतेने निवडून दिलेल्या काहींची हातवारे करून ॲक्शन आहे आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याची सध्या नवीन फॅशन आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याची सध्या नवीन फॅशन आहे. जनतेच्या प्रश्नावरची चर्चा सोडून आमदार बोलताना घसरू लागलेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा सोडून आमदार बोलताना घसरू लागलेत आणि अंगलट यायचा वाण दिसला की माफीसाठी हात पसरू लागलेत. म्हणजे त्याचंही पुन्हा तुम्हाला काही वाटणं. चुकलं बाबा, माझं बोलणं मी घेतो, माफी मागतो बरं का. कोणाचे जर दुखावलं असतील तर. अरे बोलला कशाला? हां, आधी लात मारायची पुन्हा पाया पडायचं, याला काही अर्थ आहे का? मारतो कशाला लात? जर तुला माफी मागायची आहे आणि जर तुला पुन्हा चुकलं म्हणायचं आहे तर मग त्यात भानगडीत जायचंच कशाला? म्हणून जनतेच्या प्रश्नावरची चर्चा सोडून हे आमदार बोलताना घसरू लागलेत. अंगलट यायचा वाण दिसला की माफीसाठी हात पसरू लागलेत. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात अशी यांची वायफळ बडबड असते. स्वतःकडे लक्ष वेधण्यांची काहीची केविलवाणी धडपड असते. काय चुक येतात सांगा? हां, तुम्हाला कोणी विचारायलाच तयार नाही तर तुमच्याकडे थोडं तरी कॅमेरा गेला पाहिजे ना. त्याच्यामुळं हे प्रताप असले उद्योग. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी फक्त जनता तुम्हाला पोषित असते. बघा, तुम्हाला जे आमदार केलंय ना संविधानानं, तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे, संविधानिक पदावर तुम्ही आहेत, कशासाठी आहेत? जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी फक्त जनता तुम्हाला पोषित असते आणि आपल्या मस्तीत असलेलं तुमचं उगीचंच बोलणं शोषित असते. आता 5 वर्ष निवडून तर दिलंय, मग ते सोसल्याशिवाय भागच नाही. आणि म्हणून नाविलाजानं जनता तुमचं ऐकते. तुमचं आवडायलंय असा गैरसमज मनातून काढून टाका तुम्ही. कारण काही लोकच अपघातानं निवडून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि म्हणून तुम्ही काही बोललात तितक्यापुरती चर्चा होईल, तुम्ही विस्मृतीतच आहात. स्मृतीत काय राहतं? कार्य राहतं. अहो, जे नेते दिवंगत झालेत, 10-10, 15-15 वर्ष झालेत, ते अजूनही हृदयातून जाईनत हो, अजूनही जाईनत. मग ते स्वर्गीय विलासराव देशमुख असोत, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असोत,
स्वर्गीय प्रमोदजी महाजन असोत, कुणी असू द्या हो नेते, ज्यांनी ज्यांनी चांगले कामं केलेत ना ते अजूनही विस्मृतीच्या पटलात जात नाहीत. आणि तुम्ही स्वतः इथं हयात असून विधान भवनामध्ये तुमचा तिटकारा यायला लागलाय. काय म्हणावं मग तुम्हाला? तोंड बघा वाटणं, अशी अवस्था झाली. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी फक्त जनता तुम्हाला पोषित असते आणि आपल्याच मस्तीत असलेलं तुमचं उगीचच बोलणं शोषित असते. तुम्ही आमदार असलात तरी पण छत्रपतीपेक्षा महान नाहीत. बघा, उचलली जीभ लावली टाळाला, तुम्ही काही बोलायला लागलात. तुम्ही आमदार जरी असलात, निवडून दिलात 5 वर्षासाठी, पगार जनतेचाच घेतात, परंतु तुम्ही आमच्या दैवतापेक्षा मोठे नाहीत. तुम्ही छत्रपतीपेक्षा महान नाहीत. आणि प्रत्येक वेळी माफ करण्या एवढ्या तुमच्या उचापती लहान नाहीत. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं असं समजू नका प्रत्येक वेळेस माफ होईल म्हणून. आणि म्हणून तुम्ही आमदार असलात तरी पण छत्रपतीपेक्षा महान नाहीत. प्रत्येक वेळी माफ करण्या एवढे तुमचे उपद्व्याप लहान नाहीत. किमान निलंबित न होण्या एवढं तरी बोलताना भान ठेवत जा. किमान निलंबित न होण्या एवढं तरी बोलताना भान ठेवत जा. आणि तुम्हाला गरज नसली तरी लोकांसाठी राष्ट्रपुरुषाचा मान ठेवत जा. ही सूचना आहे एक सामान्य नागरिक म्हणून, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून. हे आवाहन आहे तुम्हाला, सूचना आहे की तुम्ही संविधानिक पदावर आहात. राष्ट्रपुरुष ज्यांनी प्राणाची आहुती लोकांसाठी दिली आहे, ज्यांनी आपले प्राण पणाला लावले स्वराज्यासाठी, त्यांच्या सन्मानाचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे. नाहीतर मग रान उठल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.